ईश्वरानं जोडलेलं नातं कसं असतं ते बघा. परवाच्या दिवशी माझ्याकडे एक व्यक्ती आली, म्हणजे महिला होती ती. आणि ती सांगत होती की माझा एक समजा मित्र म्हणा, मैत्रीण म्हणा, काय असेल ते असेल, आपण नाही त्याच्याबद्दल बोलायचं. पण आम्हा दोघांचं जमत नव्हतं, सतत भांडणं असायचे, काही ना काही कुरबुर असायची. पण ती थोडीही नाही बोलली की मला करमत नाही. आज महिना झालं ती माझ्याशी बोलत नाही. ती आता कसलीच संपर्कात राहत नाही. आणि मला आता दररोज असं एवढं टेन्शन यायला लागलंय की काय करून काय नाही, की ती मला सोडून तर जाणार नाही ना, असं वाटतंय. तर तुम्ही यावर उपाय सांगा. काहीतरी उपाय करा आणि ती व्यक्ती मला परत मिळवून द्या, असं तिचं म्हणणं होतं. पण मंडळी, हे असे जे नाते असतात ना, हे ईश्वराने जोडलेले नाते असतात. हं? कितीही तुम्ही भांडा, काहीही करा, वादवाद करा, तुमचं एकामेकाशी जमत नसतं, काही नसतं, पण ते नातं तुटतच नसतं. हं? त्याला ईश्वरानं जोडलेलं नातं असतं. लक्षात घ्या. त्यासाठी भांडणं करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही असं असं बोलत राहा, भांडा, काही करा, पण नातं तुमचं तुटणारच नसतं, एवढं लक्षात ठेवा.